बदलापूरमध्ये बँकेने सील केलेला बंगला खरेदी करण्याच्या दृष्टीने पाहण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांना बंगल्याच्या मालकांनी मारहाण केल्याचा प्रकार शिरगाव परिसरात घडलाय। या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। बदलापूरच्या शिरगाव परिसरात भागाराम भोसले यांचा बंगला आहे। हा बंगला बँकेनं सील केलाय। दिलेली वेळेची मर्यादा न पाळल्यानं अखेर हा बंगला बँकेनं विक्रीसाठी काढलाय। हा बंगला खरेदी करण्याच्या दृष्टीने बेलवली परिसरातील इस्टेट एजंट प्रकाश गायकवाड शिरगाव परिसरात गेले होते। याच वेळी कौस्तुभ भोसले आणि भागाराम भोसले यांनी गायकवाड यांना तुम्ही बंगला बँकेकडून खरेदी करू नका असं सांगितलं। यानंतर त्यांच्यात शाब्दिक वाद झाले आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। कौस्तुभ भोसले, भागाराम भोसले आणि त्यांच्या साथीदारांनी प्रकाश गायकवाड, त्यांचा मित्र सागर यांना मारहाण केली। या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली। बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल 22/12/23 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास आपल्या बदलापूरमधील रिअल इस्टेटचे काम करणारे प्रकाश गायकवाड व त्यांचे आणखी रिअल इस्टेटचे क्षेत्रातील 2 मित्र हे शिरगाव परिसरातील एक बंगला, जो बंगला बँकेने, कोटक महिंद्रा बँकेने सील केलेला आहे आणि कोटक महिंद्रा बँकेने हे जे रिअल इस्टेटचे काम करणारे त्यांना तो बंगलासाठी गिऱ्हाईक शोधण्यास सांगितले होते। त्या दृष्टीने त्या बंगल्याची पाहणी कस्टमरसह करण्यासाठी गेले असता जे बंगल्याचे ओनर आहेत कौस्तुभ भोसले व त्यांचे वडील यांनी त्याच्याबाबत त्यांना राग आला की हे आमचा सील केलेला बंगला घेण्याचा का प्रस्ताव सादर करत आहेत। याच्यावरून त्यांच्यामध्ये बाचाबाच झाली आणि ते भोसले, त्यांचे वडील कौस्तुभ भोसले, त्यांचे वडील आणि त्यांचे 2 अनोळखी मित्र यांनी त्यांना ठोशाबक्क्याने व हातातील कडे सदृश्य काही साहित्य होतं त्यांनी मारहाण केली। त्यावरून गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। पोलीस हवालदार शिर्के याबाबत तपास करत आहेत।